आज नागपूरमध्ये महायुती सरकारतर्फे रेशीमबाग मैदानात लाडक्या बहिणीच्या योजनेबाबत महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। मी राजेंद्र साठे, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन आपणाला सूचना देऊ इच्छितो। आमच्या या महामेळाव्याला विरोध नसून नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डासांचा प्रकोप वाढलेला आहे आणि डासांचा प्रकोप वाढल्यामुळे डेंग्यू चिकनगुन्याचे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। घरोघरी रुग्ण आहेत। अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे आशा वर्करवर ही जिम्मेदारी सोपवण्यात आलेली आहे आणि ही महत्त्वपूर्ण जिम्मेदारी आशा वर्कर चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत। त्याचबरोबर हा जो महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये जी काही जिम्मेदारी कर्मचाऱ्यांना देण्याचे जे प्रयत्न केले जात आहे आणि प्रत्येकाला 20 ते 25 महिलांना घेऊन येण्याचा जो टार्गेट देण्यात येत आहे तो चुकीचा आहे। त्यावर आम्ही विरोध दर्शवलेला आहे की हा राजनीतिक कार्यक्रम असून यामध्ये कर्मचाऱ्यांना आरोग्याचे काम करण्यापासून थांबवणे आणि या कार्यक्रमामध्ये लोकांना घेऊन येण्याकरता पाचारण करणे या ताकीद देणे याचा आम्ही विरोध करतो। तसे कामगारांच्या मनामध्ये सरकारप्रती तीव्र नाराजी असून 9 नोव्हेंबर रोजी आशा वर्करला 7,000, गटप्रवर्तकांना 10,000 रुपये जे मानधन वाढ देण्याचे जे त्यांनी कबूल केलं होतं, त्याचबरोबर दिवाळी बोनस 2,000 रुपये देण्याचं कबूल सरकारने केलं होतं। गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये समायोजन करून घेणे हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय त्यांच्या समोर होता। आश्वासन दिल्यानंतर सुद्धा त्याची पूर्तता शासनाने केली नसून आशा वर्करला फक्त 5,000, गटप्रवर्तकांना 10,000 रुपयाची घोषणा केली, फक्त 1,000 रुपये नोव्हेंबरपासून देऊ केले। आता आठवडाभरापूर्वी परत 4,000 रुपये देण्याची घोषणा केली। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबद्दल सरकार बोलायला तयार नाही। दिवाळी बोनसबद्दल सरकार बोलायला तयार नाही। शासनाने जी घोषणा केली आशा वर्करला 7,000 व गटप्रवर्तकांना 10,000 रुपये देण्याची, दिवाळी बोनस 2,000 रुपये देण्याची व गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजन करण्याची, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे। सरकारने पूर्तता न केल्यामुळे आजच्या महामेळाव्याला कोणीही आशा वर्कर किंवा गटप्रवर्तक जाणार नाही, ही भूमिका आमच्या संघटनेतर्फे आम्ही घेतलेली आहे। धन्यवाद।